राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या, बाजारभाव, शासकीय योजना, हवामान अंदाज आणि राजकारण या संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। आज 28 जून 2025 सकाळचे 9:30 वाजले। शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आलेत, चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात। सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी पीक विमा योजनेसंदर्भात आहे। यंदा खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा योजनेत अत्यंत कठोर नियम लागू करण्यात आले आहेत। चुकीच्या पद्धतीने पीक विमा भरल्यास किंवा योजनेचा गैरवापर केल्यास आता थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत। इतकंच नाही तर दोषी आढळल्यास संबंधित शेतकऱ्याला पुढील 5 वर्षांसाठी शासनाच्या कोणत्याही योजनेतून ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर सर्वात आधी पाहूया येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसं राहील। सध्याच्या हवामान प्रणाली पाहिल्यास एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती गुजरात किनारपट्टीजवळ आहे, ज्यातून कमी दाबाचं क्षेत्र बनण्याचा अंदाज आहे, पण त्याचा राज्यावर विशेष परिणाम होणार नाही। दुसरी चक्राकार वाऱ्यांची स्थिती बंगालच्या उपसागरात आहे आणि त्यातून तयार झालेला कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशकडे कडून उत्तरेकडे सरकलाय। तसेच कमी उंचीवरचे जेट वारे कमजोर झाल्यामुळे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोरही काहीसा कमी झालाय। सकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार फक्त गोंदियाच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत। उर्वरित राज्यात विशेषतः घाटमाथ्यावर आणि पश्चिम भागात काही अंशी ढगाळ वातावरण आहे। पुढील 24 तासांचा अंदाज पाहिल्यास गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल। गोंदिया जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊसही होऊ शकतो। कोकण किनारपट्टीवरील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, अहमदनगर आणि सांगलीच्या पश्चिम भागात अधूनमधून मध्यम तर एखाद्याच्या वेळी जोरदार पावसाची सर येऊ शकते, मात्र हा पाऊस मोठ्या क्षेत्रावर नसेल। नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या अतिपश्चिम भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे, पण पावसाचा जोर विशेष नसेल। या जिल्ह्यांच्या पूर्व भागात मात्र हवामान बऱ्यापैकी कोरडे राहण्याची शक्यता आहे। नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्ध्याच्या उत्तरेकडील भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात। उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, साताऱ्याचा पूर्व भाग, पुण्याचा पूर्व भाग, सांगलीचा पूर्व भाग, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम आणि चंद्रपूर या भागांमध्ये विशेष पावसाचा अंदाज नाही। एखाद्या ठिकाणी हलकी सर वगळता हवामान बहुतांश कोरडे आणि निरभ्र राहील। ई पीक पाहणी सहाय्यकांच्या मानधनात मोठी वाढ। खरीप हंगाम 2025 मध्ये होणाऱ्या ई पीक पाहणीच्या संदर्भात राज्य शासनानं 27 जून 2025 रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत DCS अर्थात डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲप्लिकेशनद्वारे ई पीक पाहणी केली जात आहे। अनेक शेतकऱ्यांना हे ॲप्लिकेशन वापरण्यात अडचणी येतात किंवा त्यांच्याकडे मोबाईल उपलब्ध नसतो, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहून जाते। ही अडचण दूर करण्यासाठी तलाट्यांसोबत ई पीक पाहणी सहाय्यक नेमले जातात। हे सहाय्यक गावातील उर्वरित क्षेत्राची ई पीक पाहणी पूर्ण करतात। या कामासाठी त्यांना प्रति प्लॉट 5 रुपये मानधन दिलं जातं। आता या मानधनात मोठी वाढ करण्यात आलेली आहे। नवीन निर्णयानुसार आता ई पीक पाहणी सहाय्यकाला एकल पिकाच्या उदाहरणार्थ फक्त सोयाबीन प्लॉटसाठी प्रति ओनर प्लॉट 10 रुपये मानधन दिलं जाईल। जर क्षेत्रात मिश्र पिके असतील तर त्यासाठी प्रति ओनर प्लॉट 12 रुपये मानधन दिलं जाईल। या मानधन वाढीमुळे आता 100% ई पीक पाहणी होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचा तसेच शासनास ही डेटा वेळेवर उपलब्ध होण्यास फायदा होईल। यानंतर पाहूया बाजारभाव आढावा। देशातील बाजारात कांद्याची आवक चांगली आहे। मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्यानं कांद्याचे भाव मागील 5 दिवसांपासून काहीसे स्थिर आहे। लासलगाव बाजारात लाल कांद्याला काल संध्याकाळी सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर कमाल भाव 2101 रुपये होता। पुणे बाजारातही सरासरी दर 1300 रुपये होता, तर चांगल्या कांद्याला 2000 रुपये भाव मिळाला। पुढील काळात आवक काहीशी कमी होण्याची शक्यता असल्यानं दरात चढ उतार दिसू शकतात, मात्र सध्याची उपलब्धता पाहता पुढील 2 आठवडे मागील वर्षीप्रमाणे मोठी तेजी दिसण्याची शक्यता कमीच आहे, असं कांदा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय। राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून काकडीची आवक कमी होत आहे, तर दुसरीकडे काकडीला चांगला उठाव मिळत आहे। पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे
काकडीच्या उत्पादनावरती परिणाम होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। मर्यादित आवक असल्यानं सध्या काकडी 1800 ते 2000 रुपये प्रति क्विंटलनं विकली जाते। पुढील काही आठवडे आवक कमीच राहण्याची शक्यता असल्याने काकडीचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। बाजारात दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, तर दोडक्याला चांगला उठाव आहे। यामुळे दोडक्याच्या भावात चांगली सुधारणा दिसून आली आहे। सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका दोडका पिकालाही बसत असल्याचं शेतकरी सांगत आहेत। कमी आवक आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजारभाव 4000 ते 5000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचला आहे। पुढील काही आठवडे आवक कमीच राहण्याची शक्यता असल्याने दर टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत। देशातील बाजारात नव्या मालाची आवक आणि सरकारने लागू केलेले स्टॉक लिमिट यामुळे गव्हाचे भाव स्थिरावलेत। गव्हाचे भाव मागील महिन्याभरात जवळपास 200 रुपयांनी कमी झाले आहेत। सध्या गहू 2200 ते 2500 रुपयाच्या दरम्यान विकला जातोय। पुढील काळात गव्हाची आवक कमी होईल, मात्र महिनाभरानंतर सणांची मागणी सुरू होईल, ज्यामुळे गव्हाला उठाव मिळेल। या परिस्थितीत गव्हाच्या दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। तुरीच्या बाजारातील मंदी कायम आहे। वाढत्या आयातीमुळे देशात तुरीची उपलब्धता चांगली आहे। तसेच सरकारनं मार्च 2024 पर्यंत तुरीची आयात खुली ठेवल्यानं आयात कायम राहणार आहे। याचा दबाव दरावर येत आहे। सध्या बाजारात तूर सरासरी 6500 ते 6900 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकली जाते। देशात उपलब्धता चांगली असल्यानं मागणीही गरजेप्रमाणे येत आहे। त्यामुळे पुढील महिनाभर तरी तुरीच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता कमीच आहे। सणाची मागणी आल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय। यानंतर शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य। राज्यात शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे। अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यापूर इथं बोलताना त्यांनी सांगितलंय की सरकार खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी नक्कीच देणार आहे, मात्र ही कर्जमाफी सर्वांसाठी नसेल। शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सिडीज घेतल्या, ज्यांचा लेआउट आहे किंवा ज्यांनी फार्म हाऊससाठी कर्ज घेतलंय, अशा धनदांडग्यांना कर्जमाफी मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। कर्जमाफीसाठी एक उच्चस्तरीय समिती तयार होत असून ती अधिवेशन काळात घोषित केली जाईल असंही त्यांनी सांगितलंय। येत्या 3 तारखेला आमदार बच्चू कडू यांच्यासोबत विधान भवनात बैठक आयोजित केली असून त्यात 8 ते 10 मंत्री उपस्थित राहतील आणि महत्त्वाचे निर्णय घेतले जातील अशी माहितीही त्यांनी दिली आहे। 30 जून ते 18 जुलै या काळात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे। आणि आता सर्वात महत्त्वाची बातमी पीक विमा योजनेतील कठोर नियम आणि कारवाईबद्दल। विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना राबवली जाते, परंतु अनेकदा ती शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवणारी ठरते। गेल्या काही वर्षात या योजनेत अनेक बदल झाले, पण शेतकरी लाभापासून दूरच राहिले। आता 2025 साठी पुन्हा एकदा सुधारित पीक विमा योजना राबवली जाते, ज्यामध्ये शेतकऱ्यांना पुन्हा एकदा हप्ता भरावा लागणार आहे। मात्र या योजनेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनानं अत्यंत कठोर नियम केले। सन 2024 मध्ये 1 रुपयात पीक विमा योजना राबवताना अनेक गैरप्रकार समोर आले होते। बोगस पॉलिसी भरून कमिशन आणि विम्याचा लाभ लाटण्याचा प्रयत्न झाले। याच पार्श्वभूमीवर गैरप्रकार करणाऱ्यांवर चौवचक बसविण्यासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले। यामुळे देवस्थानच्या जमिनी भाडेपट्ट्यानं घेतलेल्या जमिनीवर चुकीच्या पद्धतीनं भाडेपट्ट्यानं घेतलेल्या जमिनीच्या वर करार करून विमा भरणे, पडीक किंवा पोट खराबीच्या क्षेत्रावर विमा भरणे, असलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर विमा भरणे किंवा एकाच क्षेत्राच्या अनेक पॉलिसी काढणे असे प्रकार निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाईल। नवीन नियमानुसार असा कोणताही गैरप्रकार आढळल्यास ती पॉलिसी तात्काळ बाद तर केली जाईलच, पण त्यासोबत संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे। एवढंच नव्हे तर ज्या फार्मर आयडीचा वापर करून अशा बोगस पॉलिसी भरल्या जातील त्या लाभार्थ्याला किंवा फार्मर आयडी धारकाला पुढील 5 वर्षासाठी कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेतून, मग ती पीक विमा योजना असो की अतिवृष्टीचे नुकसान भरपाई, ब्लॅकलिस्ट केलं जाईल। ॲग्रीस्टॅक या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आता चुकीच्या पद्धतीनं जमिनी जोडून तयार झालेले फार्मर आयडी शोधणं सोपं झालं आहे। बीड आणि जालना यांसारख्या भागात असे अनेक प्रकार निदर्शनास येत आहेत। सरकारचा हा निर्णय बोगस लाभार्थ्यांवर वचक बसवण्यासाठी महत्त्वाचा आहे। मात्र दुसरीकडे कप अँड कॅप मॉडेलमुळे विमा कंपन्यांचा फायदा कायम आहे, त्यामुळे बोगस लाभार्थी रोखले जात असताना खऱ्या शेतकऱ्याला यावर्षी तरी योजनेचा लाभ मिळतो की नाही हाही प्रश्न कायम आहे। आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो। जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्त्वाचे अपडेट्स
तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा. धन्यवाद.